स्वामी महाराज समजून सांगणं ही कलियुगाची नितांत गरज आहे, कारण तेच वाचवणार आहे. तुमच्या पदोपदी श्वासागणिक अनेक बाबीतून स्वामी सोडवण्यासाठी बसलेले आहेत. तर अनेक घात पात अपघात अकाली मृत्यू अपघाती मृत्यू यातून असंख्य सेवेकऱ्यांना वाचवलेलं आहे. पण केव्हा त्यांची सेवा करू तेव्हा. म्हणून घातपात अपघातातून आपली निर्दोष सुटका होण्यासाठी स्वामींचे पाय धरल्याशिवाय आपणाला दुसरं कोणी वाचू शकत नाही. हे ठामपणे आपणाला माहीत असणं आणि सांगणं याची काळाची गरज आहे. म्हणून त्यासाठी साता समुद्रापलीकडे या कार्याला खूप मागणी आहे. खरं तर आपणच कमी पडत आहोत. आपण महाराष्ट्रवासीय सर्वजण जरी देश विदेशात पोचलात, त्यांना स्वामी समजून सांगितले तरी कमीच आहे. एवढी माणसं हवी आहे. म्हणून असंख्य समस्या मानवजातीत कमी होण्याऐवजी वाढत आहे. आजही इथे बऱ्यापैकी असंख्य भाविकांनी आपल्या भेडसावणाऱ्या समस्या लेखी स्वरूपात आमच्याकडे मांडलेल्या आहेत. बऱ्याच जणांच्या मुलांच्या शिक्षणाबाबतच्या समस्या आहेत, हट्टपणाच्या समस्या आहेत, मुलामुलींच्या नोकरीच्या समस्या आहेत, सोबत विवाहाच्या गंभीर समस्या आहेत, अपत्याच्या समस्या आहेत, घरकुलांच्या समस्या आहेत, असाध्य आजाराच्या समस्या आहेत, डोक्यावर वाढणारं कर्ज त्याच्या समस्या आहेत, शेतीची समस्या आहे, व्यापाराची समस्या आहे आणि सर्वात शेवटची समस्या मनःशांतीची आहे. अशा डझनभर समस्या मानवजातीला रोज भेडसावत आहेत. की तुम्ही कुलधर्म कुलाचार करा, तुमची देवी कोणती, खंडोबा कोणता, गोत्र कोणतं हे समजून घ्या, म्हणजे तुमच्या कौटुंबिक समस्या यशस्वीरित्या सोडण्याला स्वामींचा आशीर्वाद मिळेल. तथापि आज रविवार आहे. कुलधर्म कुलाचाराचा वार खंडोबाचा आज आहे. जो कोणी रविवारी मल्हारी सप्तशतीचं पाठ करेल त्याच्या कुटुंबात कुठल्याही समस्या शिल्लक राहणार नाहीत. बऱ्यापैकी कुटुंबात कौटुंबिक समस्या अलीकडे वाढलेल्या आहेत, ताणतणाव आहेत, बाप बेट्यांमध्ये सुद्धा संवाद नाही. ज्यावेळी बाप बेट्यांमध्ये संवाद नसतो त्यावेळी कुटुंब चालकांनी, प्रतिनिधींनी, सदस्यांनी समजून घ्यायचं आपल्या कुटुंबात खंडोबाच्या सेवेची उणीव आहे. अशा वेळी तुम्ही हा मल्हारी सप्तशती ग्रंथ रविवारी रोज वाचायला 1 तास लागतो. आणि आताही थोड्या वेळानं ज्यांना वेळ आहे, ज्यांना कौटुंबिक क्लेश यातून सोडवायचे आहेत, त्यांना तर नामी संधी आहे. साधारण 12 ते 1 वेळेत हा ग्रंथ वाचला जाणार आहे. ज्यांना त्यात भाग घ्यायचा आहे त्यांनी तर सक्ती म्हणून नाही, पण आवड म्हणून नक्की घ्यावा, हे कळकळीचं आव्हान आहे. म्हणून ज्यावेळी बाप बेट्यांचं घरात जमत नाही त्यावेळी कुटुंब प्रतिनिधींनी याचं वाचन केलं आणि एक 7 रविवारपर्यंत त्याचा वाचनाचा संकल्प आपण केला, तर 7 रविवारच्या आत बाप बेटे मित्रासारखे वागतात आणि मतांतरं थांबतात. एवढी सोपी बाब खंडोबाच्या सेवेची आहे. त्याला खंडोबा म्हणतात. आणि ज्याला खंडोबाच माहीत नाही त्याच्या जीवनात खेळ खंडोबा झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपणाला प्रतिवर्षी खंडोबाला जाऊन त्यांचा सन्मान करणं क्रमप्राप्त आहे. महाराष्ट्रात 14 खंडोबा मुख्य आहे. त्याचं प्रमुख स्थान जेजुरी आहे. खंडोबाला जाताना एक धोतरपान, एक उपरणं, 1.25 पाव हळद, वांग्याचं कांद्याचं भरीत आणि पूर्णावरणाचा नैवेद्य एवढंच लागतं. अन्य बाकी काही लागत नाही. म्हणजे सामान्य माणसाला परवडणाऱ्या या बाबी आहेत, खर्चिक बाबी नाही. म्हणून आपण हे वर्षातून एकदा तरी सवडीनुसार करावं. तीच अवस्था कुलदेवतेची आहे. कुलदेवता ही आपली आई आहे, कुलदैवत हे आपले वडील आहेत. म्हणून वर्षातून त्यांच्या मुख्य स्थानावर जाऊन भगवतीला हिरवी साडी, हिरवा खण, ओटीचं सामान, पूर्णावरणाचा नैवेद्य एवढं अपेक्षित आहे. एवढं आपण कृपया वर्षातून एकदा तरी देवीच्या मुख्य स्थानावर आपल्या हातानं हा सन्मान करावा. तर बऱ्याच जणांना आपली देवी कोणती हेच माहीत नाही.
काही भाग्यवंत लोक इथे आलेत की ज्यांच्याकडे छत्रपती शिवाजी राजांनी लिहिलेला क्षात्रधर्म आहे, त्यांनी हात वरती करावा. धन्यवाद. त्या क्षात्रधर्माच्या सूचीमध्ये 96 कोळी मुख्य आणि उप 7,000 कोळी यांचा खंडोबा कोणता, देवी कोणती, गोत्र कोणतं, हे छत्रपतींनी तमाम महाराष्ट्रवासियांपर्यंत पोचवलेली बाब आहे. म्हणून जे कुलधर्म कुलाचार करतात तिथे धर्म स्थिरावतो. अलीकडे कुलधर्म कुलाचाराचा खूप मोठा विसर पडत चाललेला आहे. आता जसा पडतोय तसा मागे 700 वर्ष मोगल आणि 150 वर्ष इंग्रज यांनी पण विसर पाडला. परंतु या धक्काधक्कीतून एक वेळी ब्रिटिश राज्य बरं होतं असं म्हणावं लागेल, आणि आज घराघरात कॉन्व्हेंट रूपी ब्रिटिश जन्माला आलेले आहेत की जे देवधर्म मानत नाही. मग इंग्रज बरे. अशी अवस्था आपल्या देशाची, महाराष्ट्राची आहे. म्हणून त्यांना संस्काराच्या दिशेनं वळण्यासाठी या कार्यानं वेगळा पवित्रा घेतलेला आहे. आणि आज आपल्यामध्ये मूल्य शिक्षण, गर्भसंस्कार, शिशुसंस्कारात काम करणारे गुरुजन प्रतिनिधी इथे उपलब्ध आहेत. का तर हे इंग्रज उद्या काय करतील सांगता येत नाही. कॉन्व्हेंट रूपी ते तुम्हाला वृद्धाश्रमात केव्हाच पाठवून देतील. त्यातून श्रावण बाळ आणि पुंडलिक तयार करण्याचं काम हे मूल्य शिक्षणाचे प्रतिनिधी, गुरुजन प्रतिनिधी करतायत की प्रत्येक वृद्धाला म्हातारपण सुखात जावं म्हणून पुंडलिक आणि श्रावण बाळ घराघरात तयार करण्यासाठी त्यांच्या कोवळ्या मनावर संस्कार करावे लागतात. म्हणून संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल, आणि धर्म टिकला तरच देश टिकेल. देश टिकवायचा असेल, धर्म टिकवायचा असेल तर संस्कार हे प्रमुख हत्यार आहे. म्हणून यासाठी राज्याच्या